आणि सर्व शेतकरी मित्रांना माझा सप्रेम नमस्कार. आतापर्यंत आपण खूप सारे YouTube पाहिले. आज आपण जे जमलो आहे ते तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी. तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मागणी ही अत्यंत सोपी मागणी आहे, परंतु तंत्रज्ञान राबवायचं कसं त्याचं जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत तंत्रज्ञान मिळूनही आपल्याला त्याचा फायदा कधी सुद्धा होत नाही. आपल्या देशात आपल्यापर्यंत आजपर्यंत मूलभूत तंत्रज्ञान शेतीचं कधी पोचलंच नाही. त्याच्यामुळे आपण आपल्याकडे बीटी कापूस येऊनही आपल्याला अनुत्पादकता आपली नापिकी कायम राहिली, कारण आपल्याला जमिनीचा योग्य सामूहिक पीएच हा आपल्याला ज्ञात झालाच नाही आजपर्यंत, किंवा तो कधी सांगण्यात आलेला नाहीये. आता आपल्या यवतमाळ जिल्ह्यातली किंवा महाराष्ट्रातल्या जमिनीचा सामूहिक हा 7.5 पेक्षा जास्ती आहे. आता हा 7.5 पेक्षा जास्ती सामूहिक असल्यामुळे पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे जस्त, तांब, बोरान, झिंक हे मिळतच नाही. हे पिकांना मिळत नसल्यामुळे पिकं अशक्त राहतात. त्या सगळ्या पिकांवरती अजैविक ताण असतो. जोपर्यंत आपण मातीचा पीएच सामूहिक प्रयत्नपूर्वक 6.2 ते 7.3 या दरम्यान आणत नाही तोपर्यंत आपण नापिकीच्या दुष्टचक्रात राहणार आहोत. कोणतंही बियाणं तंत्रज्ञान आलं तरी इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे जमिनीचा सामूहिक हा 6.3 ते 7.3 च्या दरम्यान पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मुख्य म्हणजे आपण प्रति एकर खत हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. प्रति एकर ही सगळ्यात अफवा आणणारी गोष्ट आहे. आता उदाहरणार्थ आपण कापूस हा साधारणतः 4 फूट अंतरावरती लावतो आणि कापसाच्या एका झाडात 1.5 फुटाचं अंतर असतं, 2 फुटाचं अंतर असतं. तर 4 फूट ज्या अंतरावरती आपण कापूस लावतो तर 200 बाय 200 फूट म्हणजे 1 एकर. एका एकरामध्ये 4 फूट अंतराचे 50 तास असतात आणि कापसाचं मूळ दोन्ही बाजूला 1 फुटापेक्षा वरती बाहेर जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला एका तासाची म्हणजे 200 चौरस फुटाच्याच फक्त जमिनीचा सामूचं व्यवस्थापन करायचं आहे. या सामूच्या व्यवस्थापनासाठी तुम्हाला एकर कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. आता ज्यावेळेस आपण कापूस टोकतो आपल्या जमिनीत सोडिक आहे, आपल्या जमिनीत मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे.
त्यामुळे ज्या दिवशी आपण कापूस टोकतो त्या वेळेस कापसाच्या बी सोबत एक 4-5 दाणे गंधकाचे टोकायचे. ते त्या दिवशी ज्या दिवशी कापूस टोकतो त्या दिवशी आपलं जमिनीचं क्षेत्र फक्त चिमूटभरच असतं. त्याच्या पलीकडे त्याच्यावर मोठं आपलं जमिनीचं क्षेत्र नाहीये. त्याच्यानंतर कापसाची उगवण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण खताचा पहिला हप्ता देतो त्या खताच्या पहिल्या हप्त्यासोबत 5 किलो गंधक देतो. युरिया ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस युरियाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की 25 किलो युरियाला 250 मिली आपल्याला सर्वात स्वस्त खाद्यतेल सध्या आपल्याकडे जे आहे ते सोयाबीनचं तेल लावायचंच आहे. याचं कारण असं आहे की लिंबोळी तेलयुक्त लिंबोळीचं आवरण केलेला जरी युरिया जरी भारतात आला असेल तरी तो आपल्या जमिनीला सूट नाहीये. ज्या जमिनीचा सामू 7.5 पेक्षा जास्त आहे त्या जमिनीमध्ये निंबोळी अर्काचं जलीय अपघटन 22 तासाच्या आत होतं. ते 22 तासाच्या आत झाल्यामुळे युरियाचे जलीय अपघटन लवकर होतं आणि युरिया पिकांना मिळत नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस युरिया वापरा तर त्यावेळेस युरियाच्या थैलीला सोयाबीन तेल लावायचं नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट युरियाच्या एका बॅग सोबत 5 किलो दाणेदार बेंटोनेट गंधक द्यायचंच आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पिकी होण्याला दुसरा मार्ग नाही आहे रासायनिक गुणधर्माच्या दृष्टीकोनातून. आता मी इथे तुम्हाला आज मी पाऊस झाला तर पावसाचं पाणी आणि माझ्या घरच्या पाण्याचा पीएच मध्ये काय फरक आहे हे एका थेंबाच्या जादूने दाखवतो. याच्यामध्ये पावसाचं पाणी आहे हॅलो या पावसाच्या पाण्याचा एक थेंब या पीएच पट्टीवर टाकला. आता या दुसऱ्या ह्याच्यात माझ्या घरचं नळाचं पाणी आहे त्या नळ्याच्या पाण्याचा थेंब या पट्टीवर टाकला. एक 2 मिनिटात याचा रंग बदलेल तोपर्यंत हे बघा त्याच्यात प्युअरसर डाग आलेली आहे. म्हणजे पावसाचं पाणी हे थोडंसं ऍसिडिक आहे. 6च्या आसपासची डाग आलेली आहे चढती बघा. आणि जे नळाचं पाणी घरच्या नळाचं पाणी आहे याच्यावरती हिरवा आलेला आहे. हे पाणी अल्कलाईन आहे. हे 7 पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे पाणी देताना ज्यावेळेस आपण मातीचा विचार करतो किंवा इतर न्यूट्रिएंट्सचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आता हे बघा माझ्या शेतातल्या मातीचा पीएच हिरवा आलेला आहे. हा पीएच 8च्या आसपास जातो आहे. त्यामुळे माझ्या पिकांमध्ये कायम सगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते जमिनीत असूनही. आपली महाराष्ट्राची किंवा यवतमाळ जिल्ह्याची स्थिती आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये तांब मुबलक प्रमाणात आहे जमिनीमध्ये. ते मुबलक प्रमाणात काय आहे की ते कधी वापरल्याच गेलं नाही. वापरलं का नाही गेलं की सगळ्या जमिनी अल्कधर्मी आहेत. त्याच्यामुळे शेती करायची असेल तर याच्यापुढे आणि एक गोष्ट अजून सांगतो की आपल्याला इतर खतं बियाण्यामध्ये मिसळून देता येत नाही. पण बेंटोनाइट गंधक तुम्ही सोयाबीन सोबत पिळू शकता, सोयाबीनमध्ये मिसळू शकता. जोपर्यंत बेंटोनाइट गंधक तुमच्या जमिनीत काम करणार नाही तोपर्यंत उत्पादकता वाढायचे काही आपल्याला चान्सेस नाही आहे. त्याच्यामुळे मातीच्या सगळ्यात आधी भौतिक गुणधर्मांना महत्व द्या, नंतर रासायनिक गुणधर्मांना महत्व द्या. हे 2 गुणधर्म तुम्ही व्यवस्थापन करणं शिकले की ऑटोमॅटिक तुमचा फवारणीचा खर्च कमी होईल. तिसरी महत्वाची गोष्ट कृषी विद्यापीठ जे 2% डीएपी युरिया 19 ची फवारणी करायला सांगते हे अत्यंत अवैज्ञानिक आहे. कारण मी स्वतः हे तपासलेलं आहे. 2% डीएपी मुळे पाण्याची मिश्रणाची क्षारता 5 डेसिबलपेक्षा जास्त जाते. आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक बोरवेलचं पाण्याची क्षारता आधी 4 डेसिबलपेक्षा जास्त आहे.
विद्यापीठाच्या लोकांची ज्यावेळी चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही अजून पाण्याच्या शास्त्राचा अभ्यासच केलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इतर देशात जो काही अभ्यास झालेला आहे त्यावरती विसंबून राहावं लागेल आणि पिकांना कुठलंही अन्नद्रव्य फवारणीच्या वाटेने द्यायचे प्रकार करू नका. पिकांना अन्नद्रव्य शोषण करायचा मार्ग मुळच आहे आणि मुळाच्या क्षेत्रातला पीएच मॅनेज करणं हे एकमेव व्यवस्थापनाचा मार्ग आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य DAP 1919 युरिया हे फवारून तुम्ही पिकांचे जे कोळी पानं फुलं कळ्या याला जाळण्याचा प्रयत्न करता. त्याच्यामुळे परत एकदा सांगतो की मातीचं व्यवस्थापन आधी शिका. तंत्रज्ञान आपण मिळवणार आहे, आपण त्याच्यासाठी आंदोलन करून राहिलो. ठीक आहे, धन्यवाद. तेव्हा शेती करत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे याचं एक प्रकारे आजचं कार्यशाळा जी होती ती ओळख होती, जेणेकरून तुम्ही जेव्हा युट्यूबवर हे व्हिडिओ पाहसाल, पुस्तक वाचसाल किंवा औषधी फवारसाल तो वेळोवेळी तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज समजत जाईल. वाचल्यावर समजण्यासाठीच आजचा हा विषय होता. कारण की शाळेत जरी शिकलो तरी अनुभवाला शाळेच्या शिक्षणाची जोड जशी जशी मिळत जाते तसं तसं तो विद्यार्थी म्हणून चांगल्या गोष्टी शिकण्यास पात्र होतो. आणि आजचं जे प्रशिक्षण आहे, आजचा जो पाण्याचा पीएच, जमिनीचा पीएच आणि पावसाचं पाणी कसं असते, विहिरीचं पाणी कसं असते याचे एक प्रकारे आपण सेन्स जागा केला, म्हणजे ओळख करून घेतलं की सगळे पाणी सारखे नसते, सगळ्या जमिनी सारख्या नसतात. काळी जमीन वेगळी असते, हलक्या जमिनी वेगळ्या असतात आणि झाडाला उपलब्ध होणारे जे 17 मूलद्रव्य घटक आहे ते कसे झाडं घेण्यासाठी कोणते अडथळे तयार होतात. सगळ्यात मोठा गोष्टी आहे ऍसिडिटी क्षारता आहे, न्यूट्रल क्षारता आहे, अल्कलाइन क्षारता आहे. सगळे क्षार हे खत मिळण्यासाठी त्या झाडांना बाध्य करत असते, त्याला अडचणी आणत असते. त्यामुळे सल्फर एक अशी गोष्ट आहे की तुमच्या जमिनीतले क्षार कमी करून जमीन न्यूट्रल बनवते. म्हणजे न्यूट्रल म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याला घेण्यासाठी ती सहज बनत असते. म्हणून सल्फर एक असा पदार्थ आहे, घटक आहे की जो समुद्रातून निघत असतो आणि समुद्रामध्ये सल्फरचं जे काम आहे, समुद्रातलं पाणी जे खारं आहे ते सगळे सल्फर युक्त पाणी असते आणि जेव्हा सल्फर त्या समुद्रातून मिठाच्या स्वरूपात बाहेर काढतात आणि मिठापासून सल्फर अलग करते आणि ते सल्फर जेव्हा पुन्हा जमिनीत आपण टाकतो तेव्हा जमिनीतले सगळे क्षार ते ओढून घेते आणि जमिनी ही सुपीक बनविते. त्यामुळं आजचं जे प्रशिक्षण आहे हे एक तोंड ओळख आहे. तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, शेती करताना कोणत्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे याच्यासाठी आजची ही शाळा होती. थोडक्यात ही दामलेची शाळा म्हणून आज आपण इथे शिकलो आहोत. जेणेकरून जीवन शेती करत असताना आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या आर्मीचे बाळासाहेब निलावाड आहे, त्यांनी मध्ये जवळजवळ 1 ते 2 महिने अमेरिका युरोपचा दौरा केला. त्यांना आम्ही जेव्हा अनुभव विचारले तिथल्या शेतकऱ्याचे, त्यांनी एकच सांगितलं, तिथला शेतकरी भारतीय शेतकऱ्यापेक्षा अडाणी आहे. कम्यान भारतीय शेतकरी अनुभवातून, कारण की भारतीय शेतकऱ्याला ना तर विज्ञानाची साथ आहे ना सरकारची साथ आहे. आणि तिथे काय झालं आहे की अमेरिकेसारख्या देशामध्ये बायर, सिजेंटा, ड्युपॉन्ट, सिंजेंटा सारख्या कंपनी कन्सल्टंट असतात. जसं भारतामध्ये प्रशिक्षण आणि भेट योजनेचे अधिकारी असतात, परंतु त्याचा भारतीय शेतकऱ्यांना काहीही उपयोग झालेला नाही. ते फक्त सबसिडी सांगतात, स्प्रिंकलरवर आहे, डवऱ्यावर आहे, वपरावर आहे, पंपावर आहे, या पद्धतीचं त्यांचं कामकाज चालते. परंतु विदेशामध्ये ज्या प्रायव्हेट कंपनी आहे की त्या कंपन्या काय करतात की तुमच्या गावात 2000 एकर जमीन आहे, 2000 जमीन एकराच्या जमिनीचे पैसांटाल असतात आणि ते सांगतात की आम्ही तुमचं दरवर्षी 10% पीक उत्पादन वाढवून देऊ आणि त्याच्या बदल्यात ते फी घेतात. त्यांना रॉयल्टी म्हणते. जसं बोलगाड 1 आलं त्याची रॉयल्टी होती, बोलगाड 2 आलं त्याची रॉयल्टी आहे.
आता STBT आलं, त्याची रॉयल्टी आहे. तसंच तुमच्या जमिनीचं परीक्षण करून देणे, तुमच्या जमिनीत कोणतं पाणी वापरायला पाहिजे याची कन्सल्टन्सी त्या देशात असते. त्यामुळे तिथला जो शेतकरी आहे याला ते काही गरज बसत नाही. त्यांना माहित आहे बाहेरूनच सगळे डॉक्टर येतात, औषधे देतात, जमिनीचं सांगतात हे करा ते करा, त्यामुळे तिथली उत्पादकता वाढत आहे. परंतु भारतीय शेतकरी स्वतः अडचणीत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकण्याच्या तो मानसिकतेत आहे आणि भारतीय शेतकऱ्याला फक्त संधी उपलब्ध नसल्यामुळं तो मागे आहे. भारतीय शेतकऱ्याच्या गरिबीचं कारण त्याचे हवामान नसून, त्याचं काम करण्याची पद्धत नसून, भारतीय शेतकऱ्याची गरिबीचं कारण भारतीय शेतकऱ्याला फक्त स्वातंत्र्य न मिळाल्यामुळं तो जगावर राज्य करू शकत नाही आहे. आता भारतीय साधारण आजचं जे सरकार आहे या सरकारची नीती आहे की नकाशा मोठा झाला पाहिजे, पाक व्याप्त काश्मीर झालं पाहिजे. परंतु जगात असे काही छोटे देश आहे, 5 कोटीचा कोरिया, 5 कोटीचा कोरिया जगावर राज्य करते, त्यांच्या कंपन्या जगावर राज्य करते. तेवढी त्या कंपन्याची, त्या देशाची जगावर राज्य करण्याची कुवत त्या देशातील जो मनुष्यबळ आहे, शेतकरी आहे, कारखानदार आहे, तंत्रज्ञान आहे, यांना किती फ्रीडम दिल्या जाते. त्याप्रमाणे जगावर राज्य करण्याची ताकद त्या तिथल्या नागरिकावर येते. काही नकाशाच मोठा झाला पाहिजे, जिल्हाच मोठा झाला पाहिजे याची काही गरज नाही आहे. परंतु भारतीय शेतकऱ्याला जर तंत्रज्ञान मिळालं, कारण भारतीय शेतकऱ्यांना एक तंत्रज्ञान मिळालं बोलगाड 1, बोलगाड 2, तर जगामध्ये सगळ्यात जास्त 40% कापूस एकट्या भारताने तयार केला. म्हणजे जगावर राज्य करण्याची ताकद ठेवा. ब्रिटिश आले म्हणजे काही ब्रिटिशांना नकाशा काही सूर्य उगवण्यापर्यंत काही नकाशा वाढवला नाही, पण त्यांनी तिथं राज्य केलं, जगावर राज्य केलं. आपली सुद्धा मनीषा आहे की भारतीय शेतकऱ्यांनी जगावर राज्य करायचं. आता भारतीय शेतकऱ्याला जर जगावर राज्य करायचं असेल तर त्याला गरज आहे तंत्रज्ञानाची. आता हे तंत्रज्ञान स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे भारतातली गरिबीचं कारण आहे. आणि भारतीय आता जेव्हा मी फिलिपाईन्स सारख्या देशात 11 देशाची परिषद असताना शेतकरी संघटनेतर्फे मी तिथे गेलो, तेव्हा त्या 11ही देशाचं म्हणणं असं होतं की भारतीय शेतकऱ्यांनी जर अन्न धान्य, गोमांस किंवा हरणाचं मांस, डुकराचं मांस, जंगली जनावरांचं मांस जर पुरवलं तर आमचा जो युवा पिढी आहे, ही युवा पिढी आम्हाला कारखान्यात काम करायला लागत आहे. तिथे अडचण अशी आहे की तिथे 60 वर्षावरीलच लोक शेतीत आहे आज आणि युवा पिढी कारखान्यात आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की जर भारतानं अन्न सुरक्षा जगाला जर पुरविली तर आम्हाला भारताकडून शेतीच्या बाबतीत भयंकर अपेक्षा आहे की त्यानं जगाला पोसावं. त्यामुळे 300 रुपये किलो तांदूळ, 3000चा कलिंगड किंवा 50 रुपये किलो गहू, कापूस सुद्धा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. सोयाबीन आहे, सोयाबीन पासून उपपदार्थ आहे, मक्यापासून उपपदार्थ आहे. भारतामधून सध्या मका 2100 रुपयानं अमेरिका घेत आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथेनॉल बनत आहे, 21 प्रकारचे स्टार्च बनत आहे. जर सोयाबीनची पेंड चीन सारख्या देशाला गरज आहे, कारण की तिथली शेती समृद्ध नाही आहे, वातावरण सूट नाही आहे. नैसर्गिकरित्या जे भारताला मिळालेलं आहे ऊन, पाणी आणि मोसमी हवामान, त्यामुळे इतर देशापेक्षा भारताची उत्पादकता अमेरिका असो, चायना असो, युरोप असो त्याच्यापेक्षा तिप्पट आहे. म्हणजे नॅचरली, नैसर्गिकरित्या भारताला देणगी आहे. फक्त भारतीय शेतकऱ्याला संधीची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान त्याच्या दारात पोहोचलेलं नाही आहे. वेगवेगळे सरकारी अडथळे आहे, सरकारचं धोरण आहे की शेतकऱ्यापर्यंत हे तंत्रज्ञान कसं पोहोचवण्याची त्यांच्या कल्पना नाही आहे. परंतु शेतकरी संघटनेची जी शरद जोशींनी ही चळवळ सुरू केली त्या दिवशी भीक नको हवे घामाचे दाम घेता घेता भीक नको घेऊ घामाचे दाम, कारण की शरद जोशींनी या 30 ते 35 वर्षात WTO गॅट करारानंतर यातल्या शेतीची ताकद ओळखली आणि जगावर राज्य करण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना गरज आहे ती फक्त स्वातंत्र्याची आहे. म्हणून त्यांचं शेवटच्या टप्प्यात जे शरद जोशीचं आणि शेतकरी संघटनेचं म्हणणं होतं की भारतीय शेतकऱ्याला जर तंत्रज्ञान मिळालं तर जगात वर
राज्य करण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे. कारण इथलं वातावरण आणि इथली युवा पिढी आजही खेड्या 50% या देशातील लोकसंख्या शेतीतनी करण्यात आहे आणि राज्य करत आहे. अमेरिकेसारखा देश संशोधनात समोर आहे. शेवटी पृथ्वी ही तयार केली आहे, हे एकमेकाच्या गरजेनुसार इथले लोक राहत आहेत. जगाला जगाची इतर देशाची गरज भासली पाहिजे हीच निसर्गाची देण आहे. आणि कोणावर राज्य करायचं नाही आहे, परंतु एकमेकाला सेवा करायची आहे. आणि भारतात अन्नधान्य स्वस्तात निर्माण होणार आहे, जगात वाढणार आहे. आणि तंत्रज्ञानाचा फायदा प्रत्येक वेळी सरकार म्हणते की 10 कोटी लोकांना रोजगार देऊ, परंतु 10 कोटी रोजगार देण्याची कुवत भारतीय शेतीमध्ये आहे. कारण की सध्या एक कापूस असं पीक आहे की ज्याच्यात 6.5 कोटी लोक भारतात काम करतात. जर एचटीबीटी मिळाली तर 6.5 कोटी आणखी लोक या रोजगारात तयार होऊ शकते. टेक्सटाईल आहे, गारमेंट आहे, विविंग आहे, स्पिनिंग आहे, डाईंग आहे, स्टिचिंग आहे, असे 22 हात एकट्या कापसाला लागते. म्हणजे आणखी 6.5 कोटी रोजगार कापसामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. फक्त तंत्रज्ञान जर आपल्यापर्यंत पोहोचलं तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि कच्चा माल भारतीय कारखानदाराला स्वतः मिळाल्यामुळे अनेक रोजगार तयार होणार आहे. दुसरं, मकासारखं पीक जे आहे जगात 8 जीन्स आहे, त्याच्यातून 60 क्विंटल पर्यंत उत्पादन भारतात होऊ शकते. त्याच्यामुळे स्टार्च तयार होऊन इथेनॉल तयार होऊन इंधन तयार होणार आहे. सोयाबीन जर उत्पादकता तिकडे 30 क्विंटल आहे, 30 क्विंटल जर उत्पादकता भारतात झाली तर त्याच्यातून गोमांस तयार होईल, पेंट तयार होईल. अनेक बेकरी म्हणजे फूड इंडस्ट्री आहे, बिस्किट आहे, तुमचे अनेक असे खाद्यपदार्थ सोयाबीन पासून बनतात, ते सुद्धा निर्यात करू शकतो. त्यामुळं देशांनी चीनकडून धडा घ्यावं. आपली नैसर्गिक आपली गरिबीची ताकद ओळखून भारतीय शेतकऱ्याला जर तंत्रज्ञान मिळालं तर आपण निश्चितच आजचा जो तंत्रज्ञान परिषद जी आहे आणि तंत्रज्ञानाची लागवडीच्या दृष्टीने आंदोलकाची भूमिका आहे ही दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे. या दृष्टीने आज आपण इथं एकत्र आलेलो आहोत. तर हे जे या प्रोग्रामचं जे स्वरूप आहे त्याचं प्रस्तावित मी करत आहे. यानंतरचा जो रिसर्च प्रोग्राम आहे जगात कुठे शिल्लक राहिले नाही, ज्याचा उत्पादन खर्च कमी, त्याचं जगावर राज्य, हे सर्वसाधारण आपली मानसिकता आपण तयार करण्याच्या दृष्टीने आज आपण एकत्र आलेलो आहोत. उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारी हस्तक्षेपच आपल्याला आढळून येत आहे. जवळजवळ 2006 मध्ये हे तण प्रतिबंधक भीती जगात आली, परंतु आज 2024 आलेलं आहे. शेतकरी संघटना त्याच्या ताकदीने त्याच्या विचाराने लढत आहे. यश अपयश होत आहे, परंतु देशाला दिशा देण्याचं काम शेतकरी संघटना सतत चालू ठेवत आहे. त्याला थोड्याफार प्रमाणात यश येते असं वाटते तर कोणता तरी अडथळा येत आहे. मागील जवळजवळ 15-20 वर्षापासून एचटीबीटीच्या केसेस कोर्टात उभ्या आहे. शेतकरी संघटना लढत आहे. ललित बाळे त्यांनी सुद्धा दिल्लीमध्ये वारंवार चक्रा मारून या कोर्टाच्या हजेरी लावलेली आहे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे सरकारचं की शेतकऱ्याची ताकद कमी पडत आहे, आंदोलनाची ताकद कमी पडत आहे, सरकारवर तुम्ही दबाव आणू शकत नाही. शेवटी सतत मागणी करणे हे सुद्धा सरकारला आवडतं आणि वेळ मिळाली की ती मिळतं. महात्मा गांधींनी आंदोलन केलं, सतत स्वातंत्र्य मागितलं म्हणून एक दिवस ब्रिटिशांनी दिलं. तुम्ही जर तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्यच मागितलं नाही तर तुमच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचणारच नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेची म्हणजे इतर पक्षापेक्षाही देशातील सत्ताधारी पक्ष असो की विरोधी बाकावर बसलेला पक्ष असो, यांना सुद्धा दिशा देण्याचं काम आज शेतकरी संघटना या मार्फत करत आहे. तर अण्णाकडे गेले
हिंदी। सीएनजी में पेट्रोल। और सीधी बात बोले तो जहाँ से मैं हूँ बिलोंग रतमाल। कार्यक्रमाला रीतसर सुरुवात होत आहे। मित्रहो, आज 27 जून 2024 मागच्या जवळपास 20 दिवसापासून आम्ही या कार्यक्रमासाठी नियोजन आयोजन यामध्ये होतो आणि आमच्या भागात पाऊसही आला। तर मी तुपटाकळी वासियांकडून क्षमा प्रार्थितो। मित्रहो, एसटीबीटी या तंत्रज्ञानासाठीचा हा मेळावा आहे। सगळं आयुष्य शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलेले असे आहेत। मी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो। माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत मी परत श्री सुभाष शेठ अटल याकरता खूप आम्ही संकट आमच्या मागे काही अदृश्य शक्ती होत्या हे मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही निश्चित राहा, काळजी करू नका, पण लोकांपर्यंत हे बियाणं जाऊ द्या। अशा त्या अदृश्य शक्तींचं मी नाव घेणार नाही इथे, पण त्यांच्यामुळे हे सहज शक्य झालं हे सुद्धा मी तुम्हाला अत्यंत गौरवाने सांगतो। त्या बिजूभाऊंचं स्वागत सुद्धा। तर आजच्या कार्यक्रमाचे पहिले वक्ते गुणवंत पाटील हंगेरगीकर, माजी शेतकरी संघटना अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष आणि MSP कमिटीचे सध्या ते मेंबर आहे। आपला निश्चितच आज ते उपस्थित असल्यामुळे आपला आवाज त्यांच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचणार आहे। तरी गुणवंत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण आजचे सर्वात मोठे शेती क्षेत्रातले एक विद्वान, एक रिसर्चर सायंटिस्ट आपल्या समोर आहेत असे सीडी माई आणि शेतकरी संघटनेच्या क्वालिफाईड अध्यक्षांपैकी एक अध्यक्ष असलेले मायक्रो बायोलॉजी पासून ते MSc वेगवेगळे विषय केलेले असे आपले अध्यक्ष ललित अण्णा बहाळे, आताच आपल्या पुढे निवेदन करणारे विजय निबत, आमचे तंत्रज्ञान आघाडीचे यवतमाळ आलेले सर्व मंडळी आणि गाडगे आणि आपले तंत्रज्ञानाचे सर्व पदाधिकारी, शेतकरी भावांनो आणि जो हा कार्यक्रम ठेवला असे आपले दीपक अण्णा आणि शेतकरी भावांनो आणि बाजूने कुठून ऐकत असलेल्या माझ्या माहिती भावांनो, मी एका भारत सरकारच्या एका कमिटीवर ज्या कामासाठी आपण 35 वर्ष भाव कसे ठरवले जातात याबद्दल आतापर्यंत आम्ही लढलो, पण त्या कमिटीवर जाण्याचा योग मला आला आणि मी आज त्या
कमिटीवर काय झालं काय नाही हे थोडं म्हणजे माईसर आहेत म्हणून थोडं त्यांच्यासोबत मी शेअर करेल. पण त्या अगोदर या तंत्रज्ञानाचं एक परिषद एका छोट्या गावामध्ये होती आहे. पण हे आजची ही परिषद ही ऐतिहासिक असणार आहे. कारण याला साक्षी असणारे श्री माई सारखे उच्च एक संसदपटू इथं आहे, एक संघर्ष करणारा शेतकरी संघटनेचा इथं अध्यक्ष आहे आणि माझ्यासारखे साक्षीदार इथं आहे. आणि ही परिषद एक वेगळी परिषद आहे. महात्मा गांधींनी जेव्हा स्वातंत्र्याची लढाई सुरुवात केली, दांडी यात्रेची सुरुवात झाली, ते 144 लोक होते त्या दांडी यात्रेमध्ये आणि त्याच्यातून भारत स्वतंत्र झाला. तसं आज इथं 200-300 लोक आपण आहोत आणि शेतकऱ्याची हे बीटीचं तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य जे आमचे मिलिंद दामले मांडतात ते मिळण्याची शक्यता आता तयार झालेली आहे, मिळेल असे मला वाटतं. या कमिटीमध्ये काय झालेलं आहे ते मी सांगेन तुम्हाला. ती एक खुश खबर आहे माझ्या दृष्टीने. पण हे स्वातंत्र्याची गरज का आहे आणि आज काय चालू आहे हे मी थोडक्यात सांगतो. आता मी ज्या कमिटीवर आहे त्याच्यात 3 विषय आहेत. एक विषय आहे नैसर्गिक शेती, हा विषय. दुसरा आहे की पीक पद्धती बदल करण्याचा एक विषय आहे की ऊस आपण जे लावतोय, ऊसामुळे पाण्याचा ऱ्हास होतो, तर ऊसाला पर्यायी काही देता येतं का, असा एक कमिटीचा दुसरा विषय. आणि तिसरा जो प्रमुख विषय आहे ते MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला आपण म्हणतो, की न्यूनतम मूल्य कसं द्यायचं, हे असे 3 विषय या कमिटीमध्ये आहेत. आणि गेल्या आठवड्यामध्ये नैसर्गिक शेती याच्यावरचा ड्राफ्ट पूर्ण तयार झालेला आहे आणि तो तयार झालेला आहे आणि या 30 तारखेपर्यंत आम्हाला तो फायनल करायचा आहे. आणि 5 जुलैला जवळपास सबमिशनसाठी आमची प्रमुख मीटिंग होणार आहे सर. आणि नंतर आम्ही तो ड्राफ्ट सरकारपुढे सादर करणार आहे. याच्या अगोदर जे काही ड्राफ्टमध्ये प्रमुख मुद्दे आहेत ते सरकारकडे पण आम्ही तपासणीला दिलं की या मुद्द्यावर आम्ही चाललोय आणि अशा पद्धतीने. आणि त्याच मुद्द्याच्या आधारे गेल्या आठवड्यामध्ये जे MSP मध्ये वाढ झालेली आहे त्याच्यातला तो एक मुद्दा आहे की MSP मध्ये जे वाढ झालेली आहे, अजून किती वाढ व्हायला पाहिजे, कशा पद्धतीनं MSP ठरवली पाहिजे, गॅरंटी प्राइस ठरवता येते का, अशी गॅरंटी प्राइस असतं का, असेल तर मग काय करता येईल, अशा पद्धतीचा त्याच्यात वेगवेगळा अभ्यास आहे. आता नैसर्गिक शेतीच्या बाबतीत जो काही फायनल ड्राफ्ट तयार होत होता त्याच्यामध्ये मी काय केलं ते थोडक्यात मी तुमच्या समोर मांडतो. की आपण जेव्हा भारत स्वतंत्र झाला 36 कोटी लोक होते, 36 ते 40 झाले. मला आठवते की आम्ही शाळेत असताना नारे देत होतो, हा देश कोणाचा, 36 कोटी लोकांचा. 36 ते 40 झाले, 40 ते इतके वाढत गेले की मग तो नारा आपण कॅन्सल केला. तर त्या काळातलाच आकडा घेऊन 36 ते 40 कोटी लोक होते. तर त्या 40 कोटी लोकांना अन्नधान्य पुरत नव्हतं म्हणून आपल्याला ऑस्ट्रेलियातून तुरी आणावं लागत होतं, कॅनडातून गहू आणावं लागत होतं, युक्रेनमधून गहू आणावं लागत होता, मिरची ज्वारी अमेरिकेतून आणावं लागत होते ना, आपलं उदरनिर्वाह चालत होतं. पण हरित क्रांती झाली, गावावर रिसर्च झालं, हायब्रिड बियाणं आलं आणि चमत्कार झाला शेतीमध्ये. हायब्रिड बियाणं काय आहे? हायब्रिड बियाणं तसं आपण ज्वारीचं बियाणं तयार करतो, आपल्या गावरानी ज्वारी घेतो, त्याच्यातले मोठे मोठे दाणे निवडतो आणि मोठे मोठे दाणे हे बियाण्यासाठी ठेवतो. तसंच तंत्रज्ञान शोध तसाच लागतो. ते मोठे दाणे घ्यायचे आणि मोठे दाणे आणि छोटे दाणे यांचं संकर करायचं, दोन्हीचं मिसळून एक संकर करायचं आणि मोठ्यात मोठे दाणे तयार होईल अशी यंत्रणा तयार करायची, ज्याच्यात उत्पादनही वाढलं पाहिजे आणि दाणेही मोठे झाले पाहिजे. त्याला आपण हायब्रिड टेक्नॉलॉजी म्हणतो. आणि हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये काय लागलं, त्यावेळी औषधं लागली, कारण जर पीक कमजोर असेल, त्याला खायला जास्त लागत असेल तर खत लागतं, औषध लागतं. म्हणून हरित क्रांतीमध्ये 2 गोष्टी आल्या की म्हणजे फवारण्या आणि ज्याला आपण हे केमिकल फर्टिलायझर म्हणतो किंवा रासायनिक खत म्हणतो, ती 2 गोष्टी याच्यामध्ये आल्या. त्या काळात ते आवश्यक होतं, आपण ते केलं, उत्पादन इतकं वाढवलं की आज म्हणजे 150 कोटी लोक आहेत. 140 कोटीचा आपण क्रॉस केलंय. 140 कोटी लोक आपण पूर्ण खाऊन 3 वर्ष पुरेल इतका अन्न आपल्याजवळ स्टॉक आहे. एवढा चमत्कार आपण या हरित क्रांतीतून केला.
पण त्याच्यातून निसर्गवादी म्हणा किंवा आपण मान्यही करू काही गोष्टी, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तेवढं नाही, पण पंजाब सारख्या राज्यांमध्ये खताचा आणि पेस्टिसाइडचा वापर जास्त करण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला की जमिनी खराब झाल्या, पाण्यामध्ये आलं, असं निसर्गवादी म्हणायला लागल्यामुळं याच्यावर काय पर्याय निवडायचा हे सुरू झालं. आणि त्याच्यातून नैसर्गिक शेती कशी करायची असं एक काहीतरी सुरू झालं. मध्ये कोविड आलं आणि त्याच्यातूनही थोडं हेल्थवर किंवा आरोग्यावर आपण अभ्यास करायला शिकलो आणि शेतीमध्ये काहीतरी नव्या बदलाची आवश्यकता आहे असं दिसायला. पण हायब्रिड बियाण्यामध्ये मी हा थोडासा इतिहास काय घेतोय की हायब्रिडचं बियाणं बदललं. पहिल्यांदा आपण जे पारंपरिक बियाणं होतं ते सोडून आपण हायब्रिडचं बियाणं घेतलं आणि हायब्रिडच्या बियाण्यामुळं एवढा इतिहास पूर्ण झाला. आणि आज या वर्तमानामध्ये 140 कोटी लोकांना आपण पोसू शकतो एवढं आपण आपल्याकडे अन्नधान्य तयार केलं. मग एवढं अन्नधान्य तयार केलं, पण ह्याच्यातून जो वाईट भाग झाला किंवा ज्याला कमतरता म्हणतो ते केमिकल वापरलं, फवारण्या वापरल्या किंवा रासायनिक खतं वापरल्यामुळे त्याला काही पर्याय देता येते का असं सुरू झालं. आणि त्याच्यातून नैसर्गिक शेती पुढे आली, नैसर्गिक शेती करायला पाहिजे, नैसर्गिक पद्धतीने सगळं केलं पाहिजे असं सुरू झालं. आणि त्याच्यामुळं हा नैसर्गिक शेतीचा विषय सुरू झाला. आणि म्हणून मी त्या नैसर्गिक शेतीच्या विषयामध्ये अशी मांडणी केली की मूळतः बियाणं आपण बदललं आणि एवढा चमत्कार झाला. आणि त्या बियाण्या बदलल्यामुळं म्हणजे हायब्रिडचं बियाणं घेतलं आणि त्याच्यामुळे एवढं बदल झाला. आता जर हायब्रिडचं बियाणं नको असेल किंवा हायब्रिडचं बियाणं पाहिजे आम्हाला, पण त्याच्यावर फवारण्या नाही करायचे, औषधं नाही मारायचे, तर पुढची शेती होणं शक्य नाही किंवा उत्पादन कमी होऊ शकतं. मग याला पर्याय काय? मग बियाणं आपण चेंज केलंय ना, मग बियाण्यामध्येच काहीतरी अजून चेंज केला पाहिजे. आणि म्हणून बियाण्यामध्ये काय चेंज केला पाहिजे की बियाणं जगामध्ये असं आलेलं आहे की एखादं बियाणं खाल्लं आपण सगळ्यांचं बॅनरकडे लक्ष आहे का? आपण आपल्या विषयावर करून बियाणं आपलंच आहे, नंतर वाचा तुम्ही. तर बियाणं पहिल्यांदा बदलल्यामुळं, हायब्रिड बियाणं आल्यामुळं जे काही बदल झाला त्याच्यामुळे आपली क्रांती झाली, शेतकरी एवढं उत्पादक झाला. आता जर ते बियाणं नको आहे पुराण्या बियाण्यावर आपण जात असं तर आपलं घात होण्याची शक्यता आहे. कारण एखादा प्रॉब्लेम आला तर इतिहासामध्ये न जाता आपण भविष्याकडे पाहून त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. समजा मी कार चालवत असताना मला जर पुढे जायचं असेल, पुढचा रस्ता काढायचा असेल तर विंडशील्ड म्हणजे समोरच्या काचातून मी बघितलं पाहिजे. पण मागून कोणी ठोकू नये, मागून कोणी धक्का मारू नये म्हणून समोरचा एक छोटा काच लावलेला असते, समोरच्या बाजूला एक आरसा लावलेला असतो, त्याला आपण छोटा मागे बघायचा आरसा म्हणतो. त्या आरशातून फक्त इतिहास बघायचा असतो, समोर आपल्याला समोरच्या काचेतूनच बघावं लागतं. तसं आपल्याला या शेतीतून नव्या शेतीकडे जायचं असेल तर पुराणं बियाणं आणून चालणार नाही. तर नव्या बियाण्याची म्हणजे हायब्रिड बियाणं आल्यानंतर जशी क्रांती झाली, हायब्रिड बियाण्याशिवाय आता एक नवीन कोणतं बियाणं आलंय किंवा असं आणलं पाहिजे की ज्याच्यातून शेतीची क्रांती झाली पाहिजे, जिथं केमिकल कमी लागले पाहिजे, फर्टिलायझर कमी लागले पाहिजे आणि नवीन बियाणं आलं पाहिजे, जे नवीन असलं पाहिजे, पुराणं नाही. असं जर विचार केला तर त्याला जैविक तंत्रज्ञान हेच एक आज जगामध्ये उपाय आहे, जे बीटी टेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी वापरून किंवा ज्याला जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणतो आपण, तसे बियाणं वापरून आपल्याला नव्या शेतीकडे जायची गरज आहे. का तर आता आपलं सगळंच बदलणार आहे. काय काय बदलणार आहे? आपली लाईफस्टाईल बदलायला लागली. लाईफस्टाईल कशी बदलायला लागली आहे? गावामध्ये आपण एक क्विंटलचं पोतं सहज उचलत होतो, कुठं उचलायचं असेल, आता 1 क्विंटलचे पोतं उचलणारे माणसं संपले किंवा आता ती गरज पण राहिली नाही. आणि म्हणून आपण आता वेगळ्या आपले डोके मोठे व्हायला लागले, शरीर कमजोर व्हायला. असं जर होत असेल तर आपल्या अन्नामध्ये काही बदल करावा लागेल. डोक्यामध्ये डोकं चांगलं राहिलं पाहिजे, ढेरी वाढली नाही पाहिजे, वजन वाढलं नाही पाहिजे, हार्ट अटॅक आला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीचं नवं अन्न जगामध्ये तयार आहे, जे एखादी प्रक्रिया करून खावं लागत होतं. आता ती प्रक्रिया न करता डायरेक्ट जरी तांदूळ अन्नात शिजून खाल्ला तरी तुमचे 2 विटॅमिन्स तुम्हाला भेटतात, 2 मिनरल्स भेटतात आणि त्याच्यासोबत सांबर, भाज्या सगळं सांबर खाल्लं तर तुम्हाला पूर्ण प्रोटीन सगळं कव्हर होऊ शकते. असं तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि म्हणून आता डायरेक्ट शेतीतून जर यायचं असेल तर एका नव्या बियाण्याची गरज आहे. आणि म्हणून हे जेव्हा नैसर्गिक
शेतीची मांडणी करा आम्हाला सांगण्यात आलं आणि आम्ही सगळं मांडणी करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं नैसर्गिक पुराण्या शेतीबद्दलची माहिती दिली. तेव्हा मी ऑब्जेक्शन घेतलं. मी म्हणलं असं चालणार नाही, कारण हरित क्रांती झाली तर नवीन हायब्रिड बियाण्यामुळे क्रांती झाली. तुम्ही खतं वापरू नका, नैसर्गिक पद्धतीने शेती करा म्हणून आपण मागे घेऊन जात असाल तर याला पर्याय नाही. तुम्हाला नवीन बियाणं शेतकऱ्याला द्यावं लागेल. ते नैसर्गिक पद्धतीनं करण्यासाठी काय करता येते त्याच्या अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला रिसर्च करता येते. आणि म्हणून एक लाईन तुम्हाला याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे की मान्य करो सरकार अथवा न करो, पण नैसर्गिक शेतीला एक जवळचा पर्याय आहे, ते आहे जेनेटिक मॉडिफिकेशन केलेलं बियाणं. अशी एक लाईन त्याच्यात टाका. तुम्हाला मान्य करायचं की नाही करायचं सरकारला करू दे, कारण आपली रिपोर्ट कशा पद्धतीने गेली पाहिजे असं मी मांडलं. आणि हैदराबादच्या इन्स्टिट्यूटचे ते मॅनेज वगैरे इन्स्टिट्यूट आहे, त्या मॅनेजच्या लोकांनी म्हटलं की तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि ती लाईन आम्ही त्याच्यामध्ये टाकायला लावली, हे लक्षात घ्या. आणि म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये जेनेटिक मॉडिफिकेशनचं बियाणं एक पर्याय असू शकतं तरी लिहा तुम्ही, त्याच्यात काहीच लिहायचं नाही. असं जर केलं तर उद्या शेतकऱ्याचा घात होणार आहे. आणि म्हणून नैसर्गिक शेती करत असताना केवळ तुम्ही इतिहासात घेऊन जात असाल शेतकऱ्याला तर पुढच्या काळामध्ये भारतीय शेती वाचू शकत नाही. काही श्रीमंत लोकांना नैसर्गिक अन्न पाहिजे, तेवढ्या किमतीत ते खायला तयार असतील तर आम्ही ते द्यायला तयार आहोत, पण यू हॅव टू पे फॉर दॅट. त्याच्यासाठी किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून नैसर्गिक शेती ही महागडी शेती आहे. भलं त्याला इनपुट्स कमी लागत असेल, उत्पादन कमी झाल्यानंतर त्याची किंमत वाढते, हे आपण लक्षात ठेवून आपण नैसर्गिक शेती करणाऱ्याला प्रोत्साहन द्यायचं, सगळं प्रोसिजर करून द्यायचं. पण नवीन बियाणं त्याला जर पर्याय म्हणून देता आलं तर सगळ्यात उत्तम होईल. आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था पण आपण पुढे नेऊ शकू, शेतकऱ्याची अर्थव्यवस्था पुढे नेऊ शकू. आणि अशा पद्धतीनं आपणाला देशाच्या या शेतकऱ्याच्या हातामध्ये नवी टेक्नॉलॉजी द्यावं लागेल अशी मी मांडणी केली. आणि त्या लाईन नैसर्गिक शेतीमध्ये हे घातलं पाहिजे, घालण्याची आवश्यकता आहे असा पॅरेग्राफ किंवा अशा लाईन्स मी त्याच्यामध्ये टाकायला लावल्या. मला वाटतं माझ्या दृष्टीनं शेतकरी संघटनेच्या दृष्टीने ही जीत आहे, आपली ही जीत आहे, ही एक पॉझिटिव्ह आहे. कारण नैसर्गिक शेती म्हणल्यानंतर जैविक हा विषयच घ्यायला तयार नसतात. आणि सरकारी अधिकारी कसे असतात हे माई सरांना सगळं माहिती आहे. एक पहिला शरद जोशीच्या नंतर एक पहिला सरकारी अधिकारी जे आपल्या स्टेजवर येऊन आपल्यासोबत लढायला तयार आहे, असे एक CD माई. आणि तिथं जे काही चाललं, जे काही झालं तिथला सगळा इतिहास ते आपल्या समोर ते देतात. आणि त्याच्यामुळं आपली ही जी लढाई आहे हे एकदम सायंटिफिक पद्धतीनं, एकदम शास्त्रीय पद्धतीनं आणि कायद्याच्या पद्धतीने आपण पुढे नेतोय. भले आज आपण बियाणं हे करणार म्हणून पोलीस आलेली असेल तर पोलिसांनाही हे लक्षात येईल की आणि ही जे काही मांडणी करत आहेत ही उद्याची नीड आहे, या देशाची गरज आहे. ही मांडणी आज या परिषदेमध्ये होते आहे. म्हणून मी तुम्हाला एक शब्द देतोय की शेतकरी संघटनेनी जे काही मांडलेला विचार आहे, उत्पादन खर्च कसा काढावा. मी तर प्रशिक्षक होतो शेतकरी संघटनेचा. मी जवळपास 64 शिबिरं घेऊन 20,000 शेतकऱ्यांच्या कोरोना मी ट्रेनिंग प्रोग्राम घेतला, शिबिरं दिली. तर त्याच्यामध्ये जे काही आपण मांडणी केली की शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे भाव कसा देता येतो, जपानमध्ये कशा पद्धतीने उत्पादन खर्च काढला जातो, युरोपमध्ये कसा काढला जातो, अमेरिकेत कसा काढला जातो, शेतकऱ्याच्या पदरामध्ये जास्तीत जास्त भाव पडण्यासाठी काय काय केलं जातं, हे सगळे तंत्रज्ञान, हे सगळा विचार या कमिटीच्या मार्फत, भलं सरकारची जरी कमिटी असली तरी आपल्या पद्धतीने हे कसं घुसवायचं किंवा त्याच्यात घेऊन आपल्या शेतकऱ्याचं भलं कसं करायचं अशा पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे. आणि तो प्रयत्न आम्ही सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे. आणि सरकारला हे केल्याशिवाय आमचं म्हणजे आमचं काहीतरी तत्वज्ञान आहे आणि ते त्याच्यात घुसवायचं नाही, आमची जीत हे नाहीये. शेतकऱ्याचं भलं होणं ही आमची जीत आहे. कशा पद्धतीने होईल ते माहिती नाही. जसं एखादा हॉकी खेळणारा प्लेयर हा किती दुश्मन असले, किती विरोधक असले तरी तो आपला तो बॉल घेऊन बरोबर गलीमध्ये घालून त्याला गोल करून दाखवतो. तसं शेतकरी संघटनेच्या प्रत्येक पदाधिकारी किंवा प्रत्येक कार्यकर्त्याचं हे कर्तव्य आहे की या शेतकऱ्याची जीत होण्यासाठी किती विरोधक असले तरी आपला तो बॉल हळूहळू घेऊन जाऊन आपला कसा गोल करायचा अशा पद्धतीनं, स्पायच्या पद्धतीनं, CIDच्या पद्धतीनं आपण हे करतो आणि ही जीत हासिल करतो. आणि या हासिल करणाऱ्या या लढाईमध्ये आपण सगळे सामील आहात
की भले या छोट्या गावामध्ये सेमिनार होत असेल, पण उद्या जे 5 जुलैला जी कमिटी म्हणजे रिझल्ट देणार आहे त्याच्यामध्ये आजच्या ह्या परिषदेचे सर्व रिझल्ट तिथे उमटणार आहेत एवढी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. राम राम. नमस्कार. आणि आज आपण पहिला जो टप्पा आहे तंत्रज्ञान परिषद आणि नंतर आंदोलन, तर या टप्प्यातलं दुसरा टप्पा आपण या लागवडीमुळं तंत्रज्ञानामुळं काय सामाजिक आर्थिक जीवनात बदल झाले तो दुसरा टप्पा सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान घेऊ. आम्ही जेव्हा हे बियाणासाठी प्रोत्साहित करतो आणि वेगवेगळ्या शेतकऱ्याची मुलाखत घेतो तर बरेचसे शेतकरी मिळतात. आम्ही त्यांना अनुभव विचारतो, तुमचे सामाजिक आणि आर्थिक बदल काय घडले. तर त्यांचं एक पोलिसाचाच मुलगा होता, पुसद म्हणजे इथे साखरा दिग्रसच्या आजूबाजूला कुठेतरी शेती आहे. त्यांनी सांगितलं माझ्या मामाचा ठेकेदारीचा व्यवसाय होता, JCB होते 10-12 आणि घरी 150-200 एकर शेती असून तो ठेकेदारी करायचा. मी म्हटलं आज काय परिस्थिती आहे. तो म्हटलं 4थं वर्ष आहे आपण हे बियाणं लावतो. त्यांनी JCB ठेकेदारी सोडून दिली आणि 2000 क्विंटल कापूसच पिकवत आहे. म्हणजे हे जे बदल होत आहेत तंत्रज्ञानाचे, हे बदल जसा एक शेतकरी आहे यवतमाळ तालुक्यात तळेगाव, तो मोलमजुरी करायचा, भाड्याने शेती करायला लागला. मी त्याच्या घरी गेलो आणि त्यानं मला शेतातून घरी नेलं. म्हटलं मी काय चहा वगैरे पिणार नाही. म्हटलं चलाच. मग त्यानं घर दाखवलं. हे जे 2 खोल्या बाथरूम आणि संडास आणि किचन वगैरे झालं म्हणे ते आपल्या STBT मुळे झालं. म्हणजे हे जे बदल होत असतात सामाजिक आर्थिक, हे तंत्रज्ञानातील बदल आहे. आणि आपण दुसरा टप्पा सुद्धा म्हणजे जे बदल होतील त्याचे फॉर्म भरू आणि सरकारकडे सबमिट करू की देशाला जर जगावर राज्य करायचं असेल भारताला तंत्रज्ञान दिल्यानंतर हे सगळे बदल होणार आहे. तर याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्यापाशी मंचकावर जे मंडळी आहे यांना आपण जबाबदारी देणार आहोत. यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष ललितदादा, मंचकावर उपस्थित सगळे मान्यवर, वामनराव, डॉक्टर माई, मनोहर पाटील, मिलिंद दामले, माझ्यासोबत आलेले सतीश बाबा देशमुख, भालचंद्र कोकमार आणि माझ्या भावांना, शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझ्या पुढं मोठे विचित्र प्रश्न आता उभे राहिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कदाचित हसायला येईल पण ते खरंच प्राईम कन्सर्न आहे. विषय आहे शेतीमालाच्या भावाचा. तर आता काही फार विषय ते सगळ्यांना समजलेलं आहे की शेतीमालाला भाव मिळाले पाहिजे. कसे मिळाले पाहिजे ते आपण बघूया. पण सध्या माझ्यापुढे शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील पोरांचे लग्न हा एक मोठा विषय माझ्यापुढे आहे आणि तो मोठा विदारक. मग आता तुमच्या भागातले पोरं जरा स्मार्ट असल्यामुळे त्यांना पोरी मिळत असतील, पण माया जरा पोट्टे ओबळ धोबळच आहे. तुमच्या इकडे नशीन हा प्रश्न नाही आहे का? म्हणजे मला काही फार आनंद नाही झाला पण थोडस वाटलं की काही हरकत नाही, हे आपल्या सांगत आहे. प्रश्न असा आहे की सरकारचं धोरण जे काही ठरायचं असेल ते ठरवू, पण आपल्याला सुद्धा आपलं धोरण ठरवणं हे भाग पडणार आहे. विषय असा आहे की तंत्रज्ञानाने आपल्याला काय मदत होऊ शकते. मी ट्रेनिंगने म्हणजे शिक्षणाने जेनेटिक
इंजिनियर आहे म्हणजे म्हणता येईल मला, कारण माझा रिसर्चचा विषय प्लाझ्मिड होता. आणि माझ्या लवकर लक्षात आलं की बाबा हे काहीतरी आता फार विचित्र हायब्रिडायझेशन काही होणार नाही. आणि सगळे माई सरांचे दोस्त आणि कुलगुरू त्यांच्या युनिव्हर्सिटीजमध्ये पोस्टर रिडिंगला जावं तर उत्पादन कसं वाढेल याच्या संबंधीचं सगळं असते. इतकं शेणखत टाका, इतकं खत टाका, तितकं हे करा आणि असं उत्पादन वाढेल. पण आता मी 4 एकराचा शेतकरी झालो. स्वामीनाथन आयोगाने जे ऑब्झर्वेशन केलं आहे ते असं की सर्वसाधारणपणे हिंदुस्थानामध्ये 86% शेतकरी हा 4 एकराच्या आसपासचा आहे. 4 एकराच्या वरची शेती फक्त 15% शेतकऱ्यांकडेच राहिलेली आहे. किंबहुना त्याच्यामध्ये कंपनीज किंवा ट्रस्ट आहे. शेतकरी हा थोडा फार कमी आहे. आता मला महाराष्ट्रामध्ये विचार करायचा झाला तर सिलिंग हे 54 एकराचा आहे. पण आता माझ्या मते 54 एकराचा मालक काही मला कुठं दिसत नाही. जो कोणी 54 एकराचा मालक होता 71 साली शंकरराव चव्हाणांनी जेव्हा सिलिंग आणलं, तुमच्या इथं तर मोठ्या इजारदाऱ्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बरेचसे लोक काय म्हणतात त्याला इजारदारच, आणि अजून एक काही शब्द आहे जहागीरदार नाही, बरोबर आहे, मोठ्या जमिना वगैरे होत्या. पण मी सबंध हिंदुस्थानामध्ये फिरलो. ज्या ज्या राज्यामध्ये जे जे काही सिलिंगची सीमा आहे, लँड होल्डिंगची, ऍग्रिकल्चरल लँड होल्डिंगची जी काही जमीन धारणेची सीमा आहे, समजा 54 एकराचं सिलिंग या महाराष्ट्रामध्ये आलं आणि ज्या ज्या लोकांकडे योगायोगानं 54 एकर शेती होती त्या त्या शेतकऱ्याले किंवा त्यांना ज्यांना 54 एकर राहिली, मी जवळजवळ 700-800 एकर शेती गमावून चुकेलो आहे सिलिंगच्या भानगडीत. म्हणजे आमचे बाप दादा आता 54 एकर माझ्या बापाच्या हिशावर आलं. मग आम्ही 2 पोरं झालो, पोरी तर काही हिस्सा मागतच नाहीत. 2 पोरं झालं ते 27 वर आलं कार्यक्रम. म्हणजे 54 एकराच्या उत्पन्नामध्ये त्याला दुसऱ्या पोराला 54 एकर घेऊन देता आली नाही, किंवा 54 एकराचे जितके पैसे होतात तितक्या पैशाचा एखादा दुसरा व्यवसाय टाकून देता आला नाही त्या शेतकरी बापाला. तुमच्या इथं माहित नाही काय परिस्थिती आहे, पण माझ्या इथची, माझ्या घरची परिस्थिती अशी. मग आता 54चा 27 वर आला, मला 2 पोट्टे झाले असते, एकच आहे बरं आहे. 2 झाले असते तर ते 13वर आले असते 27चे, आणि त्याईले 2 झाले तर ते आले. आणि लगेच भूधारक होण्यासाठी काही मोठं आयुष्य म्हणजे लय काही पाहा लागत नाही. लगेच 3ऱ्या 4थ्या 5व्या पिढीत तो होऊन जाते. कर्ज जर असलं तर मग ते इका पिका लागते, मग त्याचाही एक घोर आहेच मागं. आता प्रश्न असा आहे की हा 4 एकराचा शेतकरी किंवा 5 एकराचा किंवा 10 एकराचा शेतकरी, याने कितीही उत्पादन झालं, किती उत्पादन होऊ द्या, किती होईल होऊन तुम्ही सोयाबीन वाले आहे का तुम्ही? सोयाबीन, कापूस होऊन 10 एकरात उत्पादन होईल किती? आणि त्या उत्पादनाच्या आधाराने 1 पोट्ट तुम्ही मला मेडिकल मध्ये घालून टाका आणि त्याची फी भरा. सर्वसाधारणपणे शिक्षणाचे जे काही साधनं आपल्या जवळ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सरकारी याच्यामध्ये असे पेपर फुटीचे कार्यक्रम सुरू असले तर मग आपला तर काही लागणच नाही म्हणजे नंबर. मग आपल्याला कुठंतरी फी भरून जर का डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्ही या 10 एकरात कितीही उत्पादन घेऊन मला ते 10 एकरात एक पोट्ट डॉक्टर करून दाखवा, नाही होऊ शकत. मग शेतीमध्ये असा काय बदल झाला पाहिजे जेणेकरून या 54 एकरात आपलं जमलं नाही तर आता 10 एकरावर 5 एकरावर आहो, तर या 5 एकर आणि 10 एकरामध्ये असं काय करता येईल की जेणेकरून आपण 54 एकरापेक्षा नाही तर 100 एकरापेक्षा जास्तही उत्पन्न घेऊ शकू. असं काही करता येते का? आणि असं काही करता येत असेल तर त्याच्यामध्ये सरकार काही सहकार्य करते की त्याच्यामध्ये अडथळा आणते आहे हे बघणं आपलं काम. हे बघा,
आता जिनॅटिक इंजिनिअरिंग संबंधाने गुणवंत पाटलांनी काही गोष्ट वर तुम्हाला सांगितली. जिनॅटिक इंजिनिअरिंग हे काही तुमचं उत्पादन वाढावं केवळ या गोष्टीसाठी नाही. या 10 एकरात त्यांनी जे खाद्यांना संबंधी बोलले ते खाद्यान्न म्हणजे आपण आता त्याला न्यूट्रास्युटिकल असं म्हणू. एक आमचे या क्षेत्रातले सायंटिस्ट आहेत, त्यांनी आता एक 4-5 वर्षाआधी एक पेपर पब्लिश केला आणि केमोलिना नावाचं जे प्लांट आहे मिलिंदो, कारण तुमचं जे पीएच आहे ना त्याला रेजिस्टंट काही व्हेरायटीज काय तर त्यांनी मासोळीचा गुण या याच्यामध्ये टाकला, झाडामध्ये, प्लांटमध्ये. मासोळीचा कोणता गुण? आता ते म्हणत चालले पोट वाढून राहिले, हार्ट अटॅक येऊन राहिलेले लोकायले, आणि आहेत सगळे जण शाकाहारी, आणि ते ओमेगा 3 साठी तर खा लागते मासोळी. पण आता शाकाहारीचं जीवनही महत्वाचं आहे ना, सज्जन ते असतात. आपण खटाखटीवाले तर काही सज्जन ते या सज्जन लोकांचा सुद्धा जीव वाचला पाहिजे, त्यांना हार्ट अटॅक येऊ नये याच्यासाठी मासोळीतला ओमेगा 3 त्यांना उपलब्ध व्हायचा असेल तर त्यांना सध्या फिश ऑइल नावाची जी कॅप्सूल येते त्याच्यातून उपलब्ध होते. आता एवढीशी डब्बी आहे 1500 रुपयाची, त्याच्यात 60 कॅप्सूल आहेत. पण हे डब्बी भरण्यासाठी आणि त्या मासोळीचं तेल त्याच्यात टाकायसाठी मोठी फॅक्टरी लागते, मासोळ्या पकडा लागतात, ढमकं करा लागते, ते जहाज लागतात, मग जे मासोळीत ते तेल आहे ते पकडून आणा लागते, आणि त्याला प्रोसेस करायला मोठी फॅक्टरी असते, खायचं असते, औषधी मूल्य असल्यामुळे फॅक्टरी अजूनच मोठी काटेकोर, आणि त्याला कुणाचा हात नाही लागला पाहिजे असं सॅनिटेशन त्याच्यामध्ये पाहिजे, स्वच्छता त्याच्यामध्ये पाहिजे. पण या मासोळीचा गुण जर तुमच्या जवसात टाकला, शेंगदाण्यात टाकला, सर्किट टाकला, आणि सर्किटला गॉसिपॉल काढून टाकलं, जे डॉक्टर कीर्ती राठोडनी काढून टाकलं, आणि शेंगदाण्यासारख्या सरक्या तुम्हाला खाता येतील. तुम्ही सरकी काऊन ना खात माहित आहे का? सरकी खायला तर चांगलं, म्हणजे गोष्ट चांगली आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, ढमका आहे, टमका आहे, पण त्याच्यामध्ये गॉसिपॉल नावाचा एक पदार्थ असल्यामुळे ते माणसं खात नाहीत. कारण ते जर गॉसिपॉल तुम्ही खाल्लं तर तुमच्या प्रजननावर त्याचे परिणाम होतात, म्हणून माणसांना ते खाऊ देत नाही. मग त्याच्यातलं आपण रिफायनरीमध्ये त्याला टाकतो, ते गॉसिपॉल काढतो, मग सरकीचं तेल खायला वापरतो. पण सरकी शेंगदाण्यासारखी खाता आली तर तुमचे ग्राहकही वाढतील, आहे की नाही? म्हणजे ग्राहक वाढवण्याचा कार्यक्रम सुद्धा जिनॅटिक इंजिनिअरिंग मध्ये करता येते. जसा गुण एखादा टाकता येतो तसाच गुण काढता येतो, आहे की नाही? म्हणजे हा बाजार विकसित करण्यासाठीचं एक मोठं तंत्रज्ञान आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला हे लक्षात आलं असेल एव्हाना की पॅकिंगची साईज जशी जशी कमी होत जाते कोणत्याही मालाची, त्याचे पैसे वाढत जातात. पण पॅकिंगची साईज जशी जशी कमी होत जाते तसं तसं त्याच्यामध्ये तंत्रज्ञान मिसळण्याचं प्रमाण वाढत जातं. गहू आहे, गहू तुम्ही खाता, घरी पोळ्या खाता, पण बाजारात गेले पोळ्या खायले किंवा चपात्या खायले तर 30-40 रुपयाची एक चपाती मिळून राहिली, 10 ते 30 रुपयाची. म्हणजे काय झालं, एक चपाती लाव असं म्हटल्याबरोबर त्याचे भाव वाढले. 1 किलो साफ केलेला गहू मशीन मध्ये साफ केलेला, म्हणजे तंत्रज्ञानाने साफ केलेला, तो बाजारातल्या पोत्यात मिळणाऱ्या गव्हापेक्षा त्याची किंमत जास्त असते की नसते? म्हणजे पॅकिंगची साईज जशी जशी कमी होत जाते तसं तसं त्याची किंमत वाढत जाते. मग आपल्याला या 10 एकरामध्ये पॅकिंगची साईज कमी होईल, म्हणजे एपीएमसी मध्ये आपल्याला आपला माल नेण्याची बाध्यता असणार नाही. आपल्याला फक्त या आंदोलनामध्ये हीच गोष्ट नाही सांगायची आहे, म्हणजे तुम्हाला काही तुम्ही सगळ्यांना HTBT लावा याच्यासाठी आंदोलन नाही आहे. HTBT मध्ये किंवा BT मध्ये जे तंत्रज्ञान वापरल्या गेलं
ते तंत्रज्ञान आम्हाला इतरही वाहनांमध्ये आणि इतरही कामासाठी वापरता आलं पाहिजे, याच्यासाठीच हे आंदोलन आहे. म्हणून त्याला HTBT स्वातंत्र्य आंदोलन नाही म्हटलं, याला म्हणून तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन म्हटलं. म्हणजे संपूर्णतः तंत्रज्ञानाचा अवलंब करून माझ्या जवसामध्ये जर का मासोळीचा गुण मी टाकू शकत असेल तर मला जवस कमी झालं तरी चालते, पण मला ते पोत्यानं इकता येणार नाही. मग तीळ जर का ओमेगा 3 युक्त असला तरी सुद्धा मी ते तुम्हाला जास्त पैशामध्ये देईन. आणि मासोळीचं तेल जसं जसं डब्बीत गेलं आणि त्याचे भाव वाढले तसा तसा शेतीमाल सुद्धा हा पोत्यातून पॅकिंग कडे म्हणजे मॉलमध्ये, APMCतून मॉलमध्ये आणि मॉलमधून न्यूट्रॅस्युटिकल म्हणजे औषधाच्या दुकानमध्ये जाईपर्यंतचा प्रवास म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचं स्वातंत्र्य आहे. हे आता HTBT BT हे त्याचा म्हणजे एकदमच काय म्हणायचं त्याला छोट हे आहे. पण त्यांनी काही कमी नाही केलं. एकेकाळी तुम्ही कापूस आयात करणारे देश होते आणि 2002 मध्ये आपल्याला असंच आंदोलन केलं. गुजरातमध्ये जाऊन 50-60 हजार शेतकरी गेले गुजरातमध्ये आणि BT कापसाला तुम्हाला परवानगी मिळवून दिली. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी त्याचे पंतप्रधान होते आणि अजित सिंग नावाचा एक चरण सिंगांचे सुपुत्र हे कृषी मंत्री होते. आता तोही मोठा शिक्षित माणूस आहे. नवभारत 151 आपण पेरत होतो, ते आपल्या दोस्तांना काढलेलं बियाणं होतं गुजरातमध्ये. आजही गुजरातवाल्याचे तसे आभारच मानले पाहिजे. तेच लय उचापती दिसतात मला दिल्ली पासून गल्लीमध्ये. म्हणजे त्याच्या उचापतीची तर समजा म्हणजे काही हेच नाही. तर नवभारत 151 जेव्हा आपल्याला मिळत होतं आणि नवभारत 151 आपण लावत होतो, गुजरात मधलेही लोक असंच लावत होते. आणि एक दिवस एक वर्ष असं आलं की गुजरातमध्ये बोंडअळीचा इतका प्रादुर्भाव झाला की सगळं कापूस खतम झाला, पण नवभारत 151 खतम नाही झालं. मग त्यांचे डोळे उघडले की हे काहीतरी वेगळं दिसते. मग त्यांच्या लक्षात आलं की नवभारत 151 मध्ये BTचा गुण टाकेला आहे. आता BT म्हणजे काय? BT म्हणजे एक साधा जीवाणू आहे जो मातीमध्ये सापडतो. बॅसिलस थुरिंजेन्सिस नाव आहे त्याचं. आणि त्याच्यातला एक गुण आपण कापसात टाकला. तुम्हाला माहित आहे ना आपलं तुकोबाराय म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आता सोयरपण व्हायसाठी लेख बाय इकडे तिकडे द्या लागते, लग्न करा लागते तर सोयरपण होते. सोयरे राहण्यासाठी तर वाद चालू आहे. पण त्याचा दुसरा अर्थ काय? माझ्या घरची लेकबाळ तुमच्या घरी आली म्हणजे माझ्या घरचे काही गुण तुमच्या घरात गेले. तुमच्या घरची लेकबाळ माझ्या घरात आली म्हणजे माझ्या घरात तुमचे गुण काहीतरी आले. म्हणजे हे जेनेटिक एक्सचेंज आहे लग्न म्हणजे, आहे की नाही? तसंच वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे म्हटल्यानंतर काही तर सोयरपण असलं पाहिजे. मग त्यांचा गुण काढून आपल्या याच्यात म्हणजे BTचा गुण काढून, बॅसिलस थुरिंजेन्सिसचा गुण काढून कायच्यात टाकला? कापसात. मध्यस्थी कोण केली? ॲग्रोबॅक्टर नावाच्या एका मध्यस्थ लागते ना जोडायले, तर मध्यस्थही आहे त्याच्यात. या निमाले किंवा या झाडाले काही बुरगुंडे आले असतील, गाठा आले असतील, तुम्ही पाहिले असतील. त्याच्यात हे आपले मध्यस्थी लोक आहेत, या दोघांचं लग्न लावणारे. BTचं आणि तुमच्या कापसाचं लग्न लावणारे त्याच्यात आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे. काय रीती रिवाजाप्रमाणे मध्यस्थ आहे, त्यांचं लग्न लावून देतात. याच्यामध्ये काही गैर नाही. पण हे जे काही काय म्हणतात त्याला इको टेररिस्ट आहे, काय म्हणायचं त्यांना, पर्यावरणातिरेकी. पर्यावरणवादी चांगले, आम्ही पर्यावरणवादी आहोत. पण पर्यावरणातिरेकी लोक जसे हे बंदुकीवाले अतिरेकी असतात ना, तशा ह्या पार्ट्या आहेत. आता माझ्या विरुद्ध प्रशांत भूषण उभे आहेत कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये. सुरुवातीला मी पैसे नाहीत वकिलाला द्यायला म्हणून स्वतः उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण आता हे वकील लोक काही गेले काही तुम्हाला म्हणजे सहन होत नाही.
भलते मॅनर्स, म्हणजे हायकोर्टात तर मी बरेचदा उभा राहिलो, पण तिथं म्हणजे अजूनच मोठा प्रॉब्लेम असते. पण हे सगळं ऐकल्यानंतर जज लोकांनी आणि मागच्या एका वकिलांनी मेहरबानी केली. विनय नवरे नावाचे वकील आहेत, त्यांनी मेहरबानी केली की बाबा तू आता येऊ नको, ही तुझी केस मी मांडतो, पण तू इथे 1 महिना थांब, मला समजावून सांग काय आहे. कारण मी तिथं लॉर्डशिपलाही म्हटलं की लॉर्डशिप, नायदर यू अंडरस्टँड एनिथिंग अबाउट इट, नॉट प्रशांत भूषण अंडरस्टँड अबाउट इट. तुम्हालाही काही याच्यातलं कळत नाही, प्रशांत भूषणांनाही याच्यातलं काही कळत नाही. त्यांना जर का लॉच्या अँगलने इफ इज अग्रीव्ड तर त्यांनी तुमच्या जवळ यावं, नाहीतर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला, हा प्रश्न तुम्हाला त्रास देण्याचा नाही. हा कोणातरी सायंटिस्ट म्हणजे ट्रिब्युनलकडे गेला पाहिजे, ग्रीन ट्रिब्युनलकडे गेलं पाहिजे आणि तिथं मांडून घ्या. आणि नाही काही करायचं असेल, शेतकऱ्यांपर्यंत नाही एचटीबीटी द्यायचं असेल किंवा कॅनोला द्यायचं नसेल, मोहरी द्यायची नसेल, तर तुम्ही किमान नका देऊ शेतकऱ्यांना. अरे पण हे तुमचे ट्रायल्स आणि एक्सपेरिमेंट तर चालू ठेवा. जर तुम्ही जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान म्हणत असाल, तर किमान अनुसंधान तर तुम्हाला चालू राहिली पाहिजे ना लॅबोरेटरीमध्ये. म्हणजे केव्हाही आपण जगाच्या पातळीवर राहू. आज जर का तुम्ही प्रयोग बंद करून टाकले तर तुम्ही जगाच्या पाठीमागे राहाल. आणि आता तर त्या 2 मुलींनी आपल्यावर एवढे मोठे उपकार केले आहेत. आपली नोबेल लॉरेट डॉर्ना आणि शेर्पेंटिनी दोन्ही, जेनिफर डॉर्ना, आणि तिने आता हा विषय सोडून टाकला. सरांचं काम इतकं सोपं करून टाकलं की नेमका जो गुण पाहिजे तोच ओळायचा आणि तोच याच्यात टाकायचा. म्हणजे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. एखाद्या आपल्या वाहनामध्ये वाईट गुण असेल तर तो कापायचं सुद्धा त्यांनी मोठं तंत्रज्ञान विकसित केलं. आणि हे तंत्रज्ञान जर का आपण याच्या पुढे नाही